ए रॉकी चल, रॉकी आमच्या सोबतच चाललाय. चला नाही हो, काम आहे अर्जन्सी. आमचा गंधर्व आहे ना, हा ना पूर्ण युट्यूबला फेमस आहे. व्हिडिओ रील्स आहेत, शॉर्ट तुम्ही बघा. मित्रांनो बघा वातावरण किती मस्त आहे वाडीतलं, एकदम छान शांत आहे. हाय यडतपयो यडतपा यडे 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 यडतपा. हे बघा काकाने मी चाललो होतो चालत चालत. काकाने मी फेरफटका मारायला निघालो गावचा. सकाळी छान वाटते, सुंदर वातावरण, सुंदर ऊन पडलाय, थंड होतं थोडंसं. आणि हा बघा एक माळ्याचं माडीचं घर असं गावी म्हणतात त्याला. लाकडी आहे पूर्ण बांधकाम, त्याचं स्ट्रक्चर भरपूर जुनं आहे. छान वाटते बघायला. इकडे येऊन जाऊन असतात ते लोक, कंटिन्यूस राहत नाही. डिझाईन बघा मस्त अशी बघायला भेटत नाही कोरीव काम. आता कौलारू घर, लाकडी माळा, डिझायनिंग बघा. अरे रॉकी काय म्हणतो आमचा रॉकी, रॉकी भाऊ बघा आहे ना तुम्हाला ओळखलं. अरे रात्री आला 1:30 वाजता गाडीकडे. हा? मग आमचं रॉकी हे बघा. रॉकी थोडा कॅमेराशा आहे, कॅमेरा पुढे केल्यानंतर बघणार नाही तो. बघा मान फिरवतो. रॉकी मोबाईल मध्ये बघत नाही. मोबाईल रॉकी नाराज आहे, बारीक झाला रॉकी. ए रॉकी चल, रॉकी आमच्या सोबतच चाललाय. चला रॉकीला आता बिस्किट देऊ पण खायला, है ना रॉकी? हा त्याला बिस्किट द्या. छोटीशी रांगोळी. रॉकी आमच्या पुढे. रॉकी साहेब रुक जाओ, रुक जाओ. म्हटलं उद्या सकाळी जाणार. नाही हो, काम आहे अर्जन्सी, काम सोडून सगळं आलो आपण इकडे. बरोबर आहे. कॉल आला तसा निघालो, फोन आला ना तसं लगेच निघून आलो आम्ही लोक. म्हणजे अजिबात वाट न बघता सकाळची फक्त पूजा थोडीशी केली, फराळ केला, आणि त्यात ते आणि गाड्यांचं पण नाही ना, प्रायव्हेट गाड्या काहीच नव्हत्या. हा चलो बोला आपले हाय, चल मेरी लुना किक मारलो आणि आलो गावी. हो ना. मग खारुताईचा आवाज बघ किती मस्त आहे, सकाळची अशी ओरडते. हां संध्याकाळपर्यंत निघता? नाही नाही आताच निघणार. आंघोळ पाणी झालं की लगेच ट्रॅफिकच आहे हो, परत नंतर संध्याकाळी आपलं टायमावर घरी पोहोचायचं. रॉकी बाय आजा जल्दी, कम ऑन फास्ट रॉकी. ये चल. ही आहे आमची वाडी. वाडीमध्ये बघा केळीची झाडं आहेत, आणि ते बघा केळ पोसवलेली आहे, केळी आली आहेत त्याला. बोंडू पण आलेला आहे समोर. बरेच केळी आता पावसाळ्यात येऊन गेली, पडली सुद्धा. वाडी आपण नंतर फिरूच. आणि हे डाव्या साईडला आल्यानंतर आपलं घर, सुंदर असं इको फ्रेंडली मातीचं आणि कौलारू घर, भरपूर जुनं आहे, 100-150 वर्ष झाली असे म्हणतात ते लोक. रॉकी बघा आम्हाला फॉलो करतो बघा. आपण आता वाडीत आलो आहोत, मला वाडी दाखवतो किती सुंदर आहे बघा, मस्त. इकडे बघा आणि बावडी दाखवतो मला, बावडी हे बघा. हे बावडी भरली बघा किती, पावसात ते पूर्ण वरपर्यंत भरलेले असते. आणि हे बघा आमचा छोटा बालुगडे. बालुगडे तुझं पहिलं नाव काय? गंधर्व बालुगडे. आमचा गंधर्व आहे ना, हा ना पूर्ण युट्यूबला फेमस आहे. व्हिडिओ रील्स आहेत, शॉर्ट तुम्ही बघा. आणि
एकदम भारी आहे. काम कोण करतो? मित्रांनो बघा ना, वातावरण किती मस्त आहे वाडीतलं. एकदम छान शांत. एकटं इथे येऊन बसतो मी खुर्ची टाकून, शांत वाटते. हे आमचे काका हे आम्हाला आता गावी फिरवत आहेत. आमच्या बालगुडे काय बोलायचं आहे? बोल ना. बोल. हे डायलॉग मार ना एक, परत घेतो. हाय एडथपयो एडथपा एडे 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 एडथपा एडत नाही पाकलो यमपा एडंदपयम एडंदपयम यम्हाय काळे एडंदपयम एडथपा एडथपा एडे 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 एडथपा एडत नाही पाकलो यमपा एडत नाही पाकलो यमपा एडंदपयम यम्हाय काळे एडंदपयम एडतपा एडे 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 एडतपा. मस्त बघा, काकाने गाणं गायला येते. कुठच्या भाषेतलं काका गाणं आहे? मद्रासी. मद्रासीमध्ये कुठचं? म्हणजे मद्रासीमध्ये बरेच भाषा आहेत. तुळू आहे, मल्याळम आहे. मल्याळम. हा, मग मल्याळम भाषेमध्ये त्यांनी गाणं गायलं. आम्हाला पण माहिती आहे भाषा कुठची, तुम्ही सांगा कमेंट करून नक्की. मल्याळम कुठची भाषा आहे ती? यंगवा इकडे पोळा चुम्मारडा म्हणजे काका म्हणजे ऍक्च्युली काका बोलत नाही, माझे भाऊ लागतात. म्हणजे माझे जे मिसेस आहेत त्यांचे चुलत भाऊ. चुम्मारडा म्हणजे गप्पा बस. तन्नीकुडू म्हणजे पाणी घेऊन या. तन्नीकुडू. यंगवा इकडे, पोळा तिकडे. अरे वा, मला शिकवा भाषा थोडीशी. बसून शिकू आपण. आपला कोकणी निश यांचं यूट्यूब चॅनल आहे. मी डिस्क्रिप्शनला यांचं लिंक पाठवतो. याला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चांगले गावचे मच्छी बिच्छी तो म्हणजे रावस विवस काय काय तुम्हाला माहित नाही. बरंच पकडतो, डुक्कर पण पकडतो, मला माहिती आहे काय. पण ते छोटे डुक्कर याची व्हिडिओ बघा तुम्ही. आता आमची झाली आंघोळ झाल्यानंतर नाश्त्याचा विषय वडापाव ऑर्डर दिले. वडापाव येत आहेत. वडापाव खाल्ल्यानंतर मग आता प्रोग्राम बघू कधी निघायचं. आम्हाला एमर्जन्सी निघायचंच आहे आता. हे आहे मंदिर, कालभैरव मंदिर. आमचे निश भाटकर इथे बघा आणि मी चाललो पाया पडायला. आम्ही आलो गावी की ह्या मंदिरमध्ये नक्कीच होतो भेट द्यायला. गावाचा थोडा लांब आहे, पेशवीवरती त्याच्या गावाच्या. हे बघा, किती छान आहे मंदिर. बघा बांधकाम बघा, बरंच जुनं आहे. कोकणातले बरेच मंदिरं जुनी आहेत, पण हा बरंच जुनं आहे. तरी याला नाही म्हटलं ते 300 वर्षाले असं म्हणतात ते लोक बांधकामाला. एवढं जुनं आहे. गणपती बाप्पा. केदारनाथ बैजनाथ ओंकारेश्वर मल्लिकार्जुन भीमाशंकर रामेश्वर रामेश्वर महाकालेश्वर काशी आणि बाजूला एक आणखी एक मंदिर आहे शंकराचं. पिंडी आहे, स्वयंभू आहे. बघा तुम्ही, लाईट नाही हे बघा. हा गाभारा, आवाज घुमतो बघा. दर्शन घ्या. स्वयंभू महादेवाचं दर्शन घ्या. ओम नमः शिवाय. हो स्वामी पार्वती पते नमः. मित्रांनो, आपण आता दर्शन घेऊन निघालो घराकडे. बॅग टाकणार आणि येणार, म्हणजे निघणार मुंबईसाठी. चला मग भेटू.
घालायचं हे मला जास्त झालं मग नाही होणार ह्या ही माझी मिसेस कशी बडबड होती तिच्या आईला बघा, म्हणजे माझ्या सासूला. हे आपलं जुनं घर, हे पडवी, हे गुरं येतात ना म्हणून वाडीमध्ये शिंकतात, त्यासाठी तो कपडा लावलाय ग्रीन प्रोटेक्शन. पूर्ण मातीचं इको फ्रेंडली घर आहे. सारवण केलंय बघा शेणाचं, जर सामान्याला करावं लागतं. आपल्याकडे दिवाळी गणपती असे करतात. आणि लाकडी स्ट्रक्चर पूर्ण, हे बरंच जुनं आहे. आता मला ऑलमोस्ट माहीत नाही तरी यंदा म्हणतात की 100-150 वर्ष झाली, पण त्याच्यापेक्षा जुनं आहे. ओरिजिनल लाकडं, शिसेचं लाकडं आहे ते पूर्ण. मातीचं सारवण बघा ना, किती खानामाना केवढा मोठा आहे तो, 1-1.5 फुटाचा आहे. म्हणजे ते दिवाळ किती मातीचं मोठं आहे बघा. त्याच्यावरती एक कपडा लावला आहे, कारण ते वाळवी लागलेली आहे आणि घाण पडते बरं, त्यासाठी तो कपडा लावला आहे. लाकडी आणि मातीचं पूर्ण स्ट्रक्चर, अजिबात लोखंड आहे. कडी बघा, दरवाजा बघा, ओल्ड स्टाईल एकदम. इथे थंडीमध्ये पण सेम टेम्परेचर, गरमीमध्ये पण सेम टेम्परेचर, गरम अजिबात होत नाही. कौलं कशी सेटअप केली आहेत बघा मस्तपैकी. थोडे डॅमेज झालेत मध्ये, पूर्ण घर रिपेअरला आलं. हा माळा आहे वरती, तिकडे आपण वापर करत नाही कारण लाकडांची हालत बघता पण वरती गेलं तर डायरेक्ट खालीच येईल, असा विषय आहे इकडे. आणि हा चेंजिंग रूम आहे आतमधला, तिकडे आम्ही जे बॅगा ठेवणं, वस्तू असे पडीकच रूम समजा, सामान ठेवायचं असेल तुला काय तर इकडेच. आणि आपलं किचन छोटूसा गावच्या स्टाईलमध्ये. मुंबईसारखं भरभरलेलं काहीच नाही त्याच्यामध्ये बघा. आता स्टँड आहे, मांडणी लावली आहे छोटीशी, सामान ठेवायला एका कोपऱ्यात जागा. हाईट पण किती कमी आहे बघा, 5 फुटापेक्षा कमी हाईट आहे त्याची दरवाजाची. पाठीमागे आहे बाथरूम, म्हणजे टॉयलेट आणि वॉशरूम दोन्ही इकडे आहेत समोर. आणि तुळशीचं वृंदावन आणि वाडीमध्ये बरेचसे झाडं लावले आहेत. आपली केळी तर भरपूर आहेत, नारळाची झाडं आहेत, फणसाची झाडं आहेत, आंब्याचं आहे, सुपारीची झाडं आहेत आणि फुलाची झाडं आहेतच. काळी मिरी, बरेचसे झाडं इथे आहेत. सुंदर वाटते बघा, त्यात बसायला एवढं मस्त वाटते. सकाळचं सूर्य किरण समोर नाही येते, डाव्या साईडने म्हणजे पूर्वी साईड, आणि पाठी इकडे उजव्या साईडला पश्चिम. खुर्ची टाकून बसायचं, एकदम शांत. आणि पक्ष्यांचा आवाज एवढा अप्रतिम ना, असं